समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण भारतभर काम करत आहे। बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे यावेळेला निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उमेदवारी देण्यात आल्या, त्याचं कारण एकमेव आहे की या सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या बीजेपी आणि काँग्रेस हे दोन्ही जे सत्ताधारी लोक 65 वर्ष जवळपास काँग्रेसने आणि जवळपास 15 वर्ष आता या बीजेपीने सत्ता उपभोगली, परंतु संविधानाप्रमाणे देश चालवलेला नाही। संविधानाप्रमाणे देश चालवला नसल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभावाचा प्रश्न असेल, स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न असेल, युवकांसाठी आता ज्या काही स्कॉलरशिप होत्या स्कॉलरशिप बंद केलेल्या आहे, 65,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद केलेल्या आहे आणि महिलांवर वाढते अत्याचार, या अनेक सर्व गोष्टी आहेत। या सर्व गोष्टी आणि आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाची निर्मिती या 10 वर्षामध्ये काहीच झाली नाही। त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 करोड रोजगार देऊ, पण रोजगार मिळालेले नाही। काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तिसरा पर्याय देशामध्ये निर्माण करण्यासाठी ही आमची उमेदवारी आहे आणि यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये जाऊन या लोकसभेच्या सगळ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची उमेदवारी आहे। 2 कडे मोठे बलाढ्य उमेदवार आहेत, तर आपण यामध्ये कसं काय याचा द्याल? 10 वर्षापासून बीजेपीचे उमेदवार आहेत, परंतु त्या उमेदवारांनी पाहिजे तसं कुठलंही काम या ठिकाणी केलेलं नाही। निवडून आल्यानंतर कुठल्याही लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं जाऊन लोकांसोबत संवाद साधलेला नाही आहे। अशा अनेक त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आहे। सोबतच आता ते जे दुसरे आहे ते काँग्रेसचे होते, आता सत्तेसाठी ते पुन्हा राष्ट्रवादीत उडी घेतली, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी आहे आणि त्यांच्या घरासमोरचा जो रोड झालेला नाही, अनेक वेळा आर्वीत जाऊन पाहिलं मी, ते अमरकाळेच्या घरासमोरचा रोड बनलेला नाही। त्यांनी 2 वेळा आमदार होत तेच काम केलं तर ते न्याय देऊ शकत नाही, म्हणून तिसरा पर्याय लोकांना पाहिजे आहे, म्हणून तिसऱ्या पर्यायासाठी आम्ही सक्षमपणे उभा आहोत। बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज वर्धा लोकसभा मतदारसंघाला तिसरा पर्याय म्हणून आज बहुजन समाज पार्टी मैदानात उतरली आहे, लोकसभेच्या या रिंगणात उतरली।